कशा पद्धतीने करायचंय ते आपण आता बघत आहोत. बघा, याला आहे ना असं 2 बोटांनी झूम करायचं आणि पहिल्या ओळीजवळ यायचं. ठीक आहे. तर इथे आज दिनांक आहे की नाही तिथे क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर पहिले ब्लू कर्सर येतो आणि थोड्या वेळामध्ये तिथे ब्लॅक होऊन जातो तो. ठीक आहे. तर ही पहिली ओळ आहे, हे लक्षात ठेवा. हा जो काटकोन वर दिसतोय ना तुम्हाला, हा काटकोन म्हणजे ही तुमची पेजची वरची बाजू झाली. ठीक आहे. याच्या वर तुम्ही लिखाण नाही करू शकत. आणि खालच्या बाजूला सुद्धा काटकोन असतो. म्हणजे ही खालची बाजू म्हणजे हे तुमची लास्ट आहे. इथपर्यंतच तुमचं टायपिंग येणार किंवा फोटोज वगैरे जे तुम्ही ठेवणार आहात ते इथपर्यंतच असणार आहे. ओके. तर डेकोरेशन बघू, मी तुम्हाला 2 वेळा सांगणार आहे. 2 अहवाल तुम्हाला डेकोरेट करून दाखवणार आहे. नंतर मग तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. तर ही आहे पहिली ओळ, आज दिनांक. तर पहिल्या ओळीमध्ये आपल्याला शीर्षक लिहायचं आहे. ठीक आहे. तर शीर्षक काय असेल आपलं? जागतिक महिला दिन. ठीक आहे. जागतिक महिला दिन. ठीक आहे. आणि इथे जिथे दिन आलाय की नाही तिथे एंटर मारून द्या. म्हणजे काय होईल, बरोबर तेवढे स्पेस निर्माण होईल आणि वरच्या वर शीर्षक राहील आणि खाली तुमचा उतारा राहील. ठीक आहे. आता पहिले जागतिक महिला दिन हे शीर्षक आपण डेकोरेट करूया. बघा, जागतिक महिला दिन याला दाबून ठेवायचा आणि अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं. बघा, सिलेक्ट कसं केलं, पहिले जाच्या इथे क्लिक करायचं आणि तिथे अंगठ्याने दाबूनच ठेवायचं. दाबून ठेवलं की वर सर्कल येतो. आला सर्कल. आता तो असं ओढत न्या कुठपर्यंत, जागतिक दिनापर्यंत, महिला दिनापर्यंत, दिनपर्यंत नेलं. नंतर मग सोडायचं. सोडलं. सोडल्याच्या नंतर याला डेकोरेट करायचं आपल्याला छान पद्धतीने, कलर वगैरे छान छान करायचं आहे. तर इथे टूल्स मध्ये जाऊया. बघा, टूल्स म्हणजे हा बघा खाली जे हे 4 डबे आहेत ना, या 4 डब्यांना मेनू किंवा टूल्स म्हणू शकता तुम्ही. ओके. हे जे खाली कीबोर्ड वर जे 4 डबे दिसत आहेत ना, ते त्याला म्हणतात टूल्स किंवा मेनू बटन. तर इकडे वर सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला या डब्याला जायचं. ठीक आहे. डब्याला गेल्याच्या नंतर साईज आहे 11 ची. आता शीर्षक आहे तर शीर्षकाची साईज थोडी मोठी ठेवूया आपण. 24 ची साईज ठेवूया. ठीक आहे. पेज वाटल्यास थोडस झूम कमी करा. त्याच्यानंतर फोंट. बघा, फोंट आहे ना तुम्हाला या ठिकाणी मिळतील. पण सुरुवातीला तुम्हाला फोंट जे उपलब्ध आहेत त्याच फोंट वर काम करायचं आहे. ठीक आहे. आता याचे काही फोंट्स असे आहेत की जे तुम्हाला नंतर मिळतील, पण वेळेनुसारच आपल्याकडे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. प्रॅक्टिस करताना जो फोंट आहे त्या फोंट मध्येच प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. तर इथे फोंट फोंट असतात. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे ब्ल्यू कलरचे दिसत आहेत ना, हे घ्यायचे नाही. हे घेतले तर तो पैसे मागतो. ठीक आहे. जे ब्ल्यू कलर सोडून आहे की नाही ते कोणताही फोंट तुम्ही वापरा, चालेल. नंतर बॅक. आता मला याला बोल्ड करायचं असेल तर अक्षर इथून तुम्ही बोल्ड करू शकता. त्याच्यानंतर इथे तिरपं करायचं असेल तर तिरपं करू शकता. बघा, सगळा इफेक्ट इथे वर होतोय. बघा, हा जो शब्द आहे की नाही, जागतिक महिला दिन, याच्यावर तो सगळा इफेक्ट होतोय. ठीक आहे. बोल्ड काढलं तर बघा ते कसं दिसतंय. बोल्ड म्हणजे अक्षर जाडे करणे. आय म्हणजे तिरपे करणे. ठीक आहे. यू म्हणजे अंडरलाईन. जर तुम्हाला अंडरलाईन करायची असेल तर ब्लॅक कलरची अंडरलाईन, ब्ल्यू कलरची अंडरलाईन आणि येलो कलरची अंडरलाईन. ठीक आहे. अशा 3 अंडरलाईन असतात. पण अंडरलाईन तेवढी छान वाटत नाही. तर तिथे अंडरलाईनला जाऊन मी परत त्या अंडरलाईनवर क्लिक करतो आणि काढून टाकतो. ठीक आहे. नंतर हा ऑप्शन आहे स्ट्राईक थ्रू. ठीक आहे. MSCIT मध्ये याच्यावर एक प्रश्न येतोच. स्ट्राईक थ्रू याला क्लिक कशासाठी करायचं, हे अक्षर खोडण्यासाठी किंवा हे अक्षर चुकलंय, मला ते डिलीट न करता समोरच्याला दाखवायचंय की हे इथं चुकलंय, ते दाखवण्यासाठी हे स्ट्राईक थ्रू दाखवायचं असते. ठीक आहे. जर हे चुकून केलं तुम्ही तर ते काढून टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर टेक्स्ट कलर. ओके. इथे बघा वेगवेगळे कलर आहेत. 5 कलर आहेत. तुम्हाला कोणता हवाय तो तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्हाला जादा कलर हवे असतील तर इथे 3 टिंबला जायचं आणि इथे तुम्हाला जो रंग हवाय तो तुम्ही घेऊ शकता. या 3 टिंबला जाऊन. ठीक आहे. आणि हा ऑटोमॅटिक म्हणजे ब्लॅक कलर. आता मी रेड कलर घेतो. झालं. त्याच्यानंतर हायलाइट कलर. इथे खाली हायलाइट कलर आहे. हे तुम्हाला समजून जाईल, तुम्ही काळजी करू नका. इथे हायलाइट कलर म्हणजे बॅकग्राऊंडला कलर. ठीक आहे.
पण तो तेवढा छान वाटत नाही, म्हणून इथे मी काढून टाकतो. किंवा तुम्हाला द्यायचाच असेल तर इथे 3 टिंबला जाऊन इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, त्याच्यातून सुद्धा तुम्ही वेगवेगळे कलर वापरू शकता. पण मला द्यायचंच नाहीये तर इथे नो फिल हा ऑप्शन आहे बघा, याला क्लिक करायचं, ते निघून जाते. झालं. त्याच्यानंतर ओळीतील अंतर बघा, इथे ओळीतील अंतर 1.15 आहे. बघा या दोन ओळीतलं अंतर बघा थोडं जास्त वाटते नाही का, तर 1.15 ला क्लिक करून त्याला 1.0 करू. एवढं ठीक आहे, शीर्षकामध्ये असू द्या. आणि त्याच्यानंतर आहे अलाइनमेंट. बघा 5 प्रकारच्या अलाइनमेंट आहेत. पहिली लेफ्ट अलाइनमेंट आहे, दुसरी सेंटर म्हणजे बरोबर त्याला मधोमध घेण्यासाठी, इथे राईट म्हणजे इकडे घेण्यासाठी, आणि हा जस्टिफाय म्हणजे ओळीला न्याय देण्यासाठी, आणि हा पूर्ण फुल लाईन. तर ही अलाइनमेंट आपल्याला यूज करायची नाहीच आहे. आपल्याला फक्त ही सेंटर यूज करा. बघा शीर्षकासाठी सेंटर अलाइनमेंट यूज करायची. बघा अलाइनमेंट झालं, इथला विषय संपला. बघा तुमचं जागतिक महिला दिन असं छान पद्धतीने डेकोरेट झालंय. आता खालचा उतारा बघा, इथे आज दिनांकाचे इथे क्लिक करा. तर इथे थोडीशी जागा आपण तयार करूया, म्हणजे ज्याला समास वगैरे काय म्हणतो आपण, जे असेल ते. एवढं मी पुढे घेतलं. आज दिनांक शब्द बघून घ्यायचे कुठं चुकलेत का. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुरसापार, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर या शाळेमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. आलाचे इथे पूर्णविराम. तुम्ही जर सावकाश आणि स्पष्ट बोलले, थोडस थांबून बोलले, तर तिथे विराम चिन्ह सुद्धा येतात बाय चान्स. जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते. इथे आल्या होत्या म्हणू आपण, आल्या होत्या त्या पूर्णविराम. त्यामध्ये चित्रकला स्पर्धा स्वल्पविराम, वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धा मुलींसाठी आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, हा झाला एक उतारा. आपण इथून आता खाली उतरूया. तर इथे या होतीच्या जिथे क्लिक आहे तिथून एंटर मारला की खाली येता तुम्ही. नंतर एक स्पेस द्या थोडस, जसं हे आज घेतलंय ना या लाईन मध्ये, त्याला आणा. परफेक्ट, यस. आता तो परफेक्ट त्या लाईन मध्ये आला. या स्पर्धेमध्ये जे विजयी झाले त्या विद्यार्थ्यांना पेपर पॅड देण्यात आले. पूर्णविराम. त्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक श्री पडवळ झालं यांनी जागतिक महिला दिनानिमित्त माहिती सांगितली. ठीक आहे, पूर्णविराम. अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यस, आपलं उतार्याचं सेटलमेंट इथं झालेलं आहे. आता त्याला डेकोरेट करायचं. ठीक आहे, डेकोरेट करण्यासाठी इथे आजचे इथे क्लिक करा आणि दाबून ठेवा, आणि तिथून खालपर्यंत असं ओढत आणायचं तिरप शेवटपर्यंत. बघा शेवटपर्यंत आणलं, हे बघा अशा पद्धतीने ते सिलेक्ट झालं. आता जायचंय टूल्स मध्ये. ओके, टूल्स ला गेल्याच्या नंतर साईज बघा, अहवालाची साईज जास्ती असतं 14 ते 16. ओके, तुम्हाला जर वाटलं की पेज लहान आहे तर तुम्ही 14 ची साईज घ्या, अदरवाईज 16 ची साईज छान आहे. ठीक आहे, साईज घेऊन झाल्याच्या नंतर फोंट इथे भरपूर आहेत, तुम्हाला जो फोंट वापरायचा तो वापरू शकता. सुरुवातीला तुम्हाला जास्त फोंट नाही मिळणार, त्याच्यामुळे आहे तो फोंट वापरा. ठीक आहे, त्याच्यानंतर अक्षर बोल्ड, तिरप करायचं असेल तर आय, मला तिरप नाही करायचंय. यू म्हणजे अंडरलाईन, आणि यस म्हणजे स्ट्राईक थ्रू. त्याच्यानंतर कलर, हे बघा इथे जो कलर हवाय ना तुम्हाला, तो कलर तुम्ही यूज करू शकता. ज्यादा कलर हवे असतील तर इथे 3 टिंब मध्ये जा. ओके, याच्यात जाऊन तुम्हाला पाहिजे तो रंग तुम्ही वापरू शकता. बघा ओके, तर मी नेव्ही ब्ल्यू वापरतो. त्याच्यानंतर हायलाइट कलर, हे बघा अशा पद्धतीने तुम्ही हायलाइट कलर सुद्धा देऊ शकता, पण ते उगीच शाई खातो, त्याच्यामुळे हायलाइट कलर इथे नो फिल करा. ऑटोमॅटिक हा ब्लॅक कलर आहे सर, ऑटोमॅटिक हा ब्लॅक कलर आहे, त्याला जर क्लिक केलं तर ब्लॅक होतो. ओके, त्याच्यानंतर आहे ओळीतील अंतर. ओळीमधलं अंतर इथे 1.15 तुम्हाला वाटलं तर हे ओळीतलं अंतर खूप मोठं वाटत आहे, 1.0 करा. हा, आता छान वाटतंय. ओके, त्याच्यानंतर अलाइनमेंट. बघा इथे उतार्यासाठी अलाइनमेंट खूप महत्वाची आहे, कारण उतारा या बाजूला बघा कसा दिसतोय, एकदम प्लेन, आणि या बाजूला बघा कसा दिसतोय,
एकदम ओबडधोबड दिसतोय की नाही, एकदम ओबडधोबड. तर हे सगळं व्यवस्थित दिसावं इकडच्या सारखाच हा पण भाग दिसावा, यासाठी अलाइनमेंट आहे ना तुम्हाला ही 4 नंबरची अलाइनमेंट, ज्याला जस्टिफाय म्हणतात, याला क्लिक करणे. ठीक आहे, त्याला क्लिक केलं की या ठिकाणी बघा ही लाईन ओके, ही लाईन पण ओके. ठीक आहे, अलाइनमेंट झाला, तुमचं डेकोरेशन संपलं. इथे एंटर मारा. ओके, एंटर मारलं की तुमची एक ओळ खाली येते. ठीक आहे, या शेवटच्या ओळीपासून एंटर मारायचं आठवणीने, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला वाटलं की सर माझा कलर थोडासा राहिला, तर परत टूल्सला जाऊन परत तुम्ही कोणताही ऑप्शन कधीही वापरू शकता. ओके, शेवटच्या ओळीला आल्यावर एंटर मारायचं. आता इथे फोटो घ्यायचा आहे आपल्याला. आपण जो अहवाल बनवत आहोत ना, त्या अहवालाचा फोटो, ज्याला पुरावा म्हणतो आपण. एंटर म्हणजे इथे कीबोर्ड वर खाली आहे बघा मॅडम, एकदम खाली इथे बाण असतो असा तिरपा, लेफ्ट साइडचा दाखवलेला. ठीक आहे, असा बाण आहे बघा, असा बाण आहे खाली कीबोर्डला एकदम, त्याला एंटर बटन. आता मला इथे फोटो घ्यायचा आहे, तर फोटो कसा घ्यायचा? टूल्स मध्ये जा, टूल्स मध्ये जाऊन इन्सर्ट. ठीक आहे, इन्सर्ट मध्ये जाऊन पिक्चर. बघा टूल्स मध्ये गेलात ना तुम्ही की सुरुवातीला तुम्ही इथे होमला असता, होमच्या बाजूला फाईल आहे, फाईलच्या बाजूला इन्सर्ट आहे. इन्सर्टला जा, त्याच्यामध्ये पिक्चर. ठीक आहे, पिक्चरला गेलात, या ठिकाणी तुम्हाला शाळेचा एक फोटो यूज करायचा. ठीक आहे, सध्या तुमच्याकडे जे असेल ते फोटो यूज करा. ओके, हा फोटो यूज केला, पण तो फोटो मध्ये आला तर छान वाटेल नाही का? तर इथे क्लिक करा बाजूला आणि टूल्स मध्ये जाऊन त्याची अलाइनमेंट आहे ना, इथे होम मध्ये सेंटर दाबा. सेंटर दाबलं ना, फोटोच्या इकडच्या बाजूला क्लिक करायचं, डाव्या बाजूला सेंटर आला. आता त्याला तुम्ही पाहिजे तसं मोठं करा. ओके, एवढं ठीक आहे, झालं. आता हा तुमचा अहवाल रेडी झालेला आहे, पण याला अजून सुंदर बनवायचं आहे आपल्याला. तर अजून सुंदर बनवण्यासाठी मला बॉर्डर वापरायची आहे. ठीक आहे, अजून सुंदर बनवण्यासाठी बॉर्डर वापरायची आहे. तर बॉर्डर कशी वापरायची बघा, इथे बॉर्डर साठी वेगळा ऑप्शन नाहीये, आपल्याला बॉर्डर तिथे तयार करावी लागेल. तर ती कशी बघा, टूल्सला जायचं, टूल्सला गेल्याच्या नंतर इथे इन्सर्ट. ओके, इन्सर्टला गेल्यावर इथे खाली शेप आहे बघा, या शेप मध्ये मी चौकोनी शेप घेतो. हा बघा बाहेरच आहे, चौकोनी शेप घेतला बघा, हा घेतला. याला काय करायचं, हा वरचा डॉट, खालचा डॉट, हा डॉट आणि हा डॉट, याला दाबून आहे ना त्याला वर घ्यायचं. बघा हा वर एवढा हवाय मला, इकडच्या बाजूनं एवढा हवाय मला, इकडच्या बाजूने एवढा हवाय, आणि खालच्या बाजूने खालचा पॉइंट दाबायचा आणि एवढा हवाय. पूर्ण बघा बॉर्डर जी द्याल ना ती पूर्ण फुल पेजला द्यायची. बरं, आता ही शेप पूर्ण फुल दिली, पण माझा अहवाल गायब झाला. तो अहवाल परत आणण्यासाठी बघा इथे सगळे डॉट दिसत आहेत, काळे काळे डाग दिसत आहेत ना तुम्हाला. परत टूल्सला जायचं, टूल्सला गेलात ना की इथे एक नवीन नवीन ऑप्शन ओपन झालेला दिसतो तुम्हाला, ड्रॉइंग टूल्स. या ड्रॉइंग टूल्स मध्ये काय करायचं, इथे बिहाइंड टेक्स्ट म्हणायचं. बिहाइंड टेक्स्ट म्हणजे त्या टेक्स्टच्या पाठीमागे. त्याच्यानंतर बॉर्डरची स्टाईल तुम्हाला जशी पाहिजे तशी, डॅश आहे किंवा प्लेन आहे, तर आपण प्लेन ठेवू आणि कलर ठेवू रेड. इथे रेड आहे बघा, आणि या बॉर्डरची जाडी बघा किती आहे खाली, बॉर्डर वेट. बॉर्डर वेट म्हणजे बॉर्डरची जाडी. ठीक आहे, 1.0 पाऊंड, इथे 1.5, 3.0 आणि 6.0, तर मी इथे 6.0 घेतो. ठीक आहे, आता बॅक बटन दाबा, बघा कशा पद्धतीने तुमची बॉर्डर आता दिसत आहे, छान दिसते. ओके, आता परत मला, जर तुम्हाला बॉर्डर कळली नसेल, परत बघा बॉर्डर कशी घ्यायची, किंवा मला 2 बॉर्डर तिथे यूज करायची, तर परत टूल्सला जायचं. टूल्सला गेल्याच्या नंतर परत इन्सर्ट, इन्सर्टला जाऊन परत इथे शेप. ठीक आहे, ही शेप घेतली ना, ही शेप आता दुसरी बॉर्डर जी घ्याल ना तुम्ही ती आतमध्येच ठेवा, ती बाहेर नका नेऊ. बाहेर जर ठेवली तुम्ही तर मग ती तुमची पहिली बॉर्डरला झाकून घेईल तो, अशा पद्धतीने आणि खाली. ठीक आहे, आता तुमचा अहवाल झाकला गेलाय, त्यासाठी तुम्हाला जायचंय टूल्स मध्ये.
इथे नवीन ऑप्शन ओपन झालेला असतो, ड्रॉइंग टूल्स. ठीक आहे. याच्यामध्ये बिहाइंड टेक्स्टला जायचं. बिहाइंड टेक्स्ट केलं, त्याच्यानंतर बॉर्डर स्टाईल आहे तशीच ठीक आहे. मला कलर वेगळा घ्यायचा आहे. बॉर्डर कलर 3 टिंबला जाऊन इथे एकदम ब्ल्यू कलर. ठीक आहे, ब्ल्यू कलर दिला. ब्लॅक बॅक केलो. बॅक गेल्याच्या नंतर इथे बॉर्डरची जाडी इथे आपण घेऊ 6.0 पीटी, 6.0 पाऊंड. ठीक आहे, आणि बाजूला क्लिक करायचं. नंतर ऍडजस्ट करायचं, थोडंसं आतमध्ये पाहिजे. ओके, जास्त बाहेर झालं. झालं एकदम परफेक्ट. ओके, आता अजून याला डेकोरेट करायचंय, अजून छान बनवायचं असेल तर बॅकग्राऊंड तुम्ही वापरायचं आहे. तर आता बॅकग्राऊंड कसं वापरायचं ते बघूया. पहिले या फाईलला सेव्ह करूया, कारण काय होतं, काम करता करता जर तुमचा इकडे तिकडे हात लागला तर हे जाऊ शकतं. म्हणून याला सेव्ह करा पहिले. सेव्ह. इथे बघा, सेव्ह करत असताना WPS क्लाउड, माय क्लाउड, त्याच्यानंतर लोकेशन, याच्यामध्ये जाऊन माय डॉक्युमेंट. ठीक आहे, माय डॉक्युमेंटला इथे जागतिक महिला दिन, ओके, दिन शब्द लिहिला आणि इथे सेव्ह केलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बॅकग्राऊंड घ्यायचा आहे. तर बॅकग्राऊंड कुठून घ्यायचा, तर पहिले बॅकग्राऊंड कसे डाउनलोड करायचे ना ते समजून घ्या, नंतर मग आपण इथे येऊ. मधलं बटन दाबून बाहेर पडा. तुम्ही बॅकग्राऊंड आधीच डाउनलोड करून घ्यायचे. बघा, क्रोमला जायचं. क्रोमला गेल्याच्या नंतर इथे सर्च करायचं. ठीक आहे, इथे म्हणायचं बॅकग्राऊंड, बॅकग्राऊंड इमेजेस. ठीक आहे, बॅकग्राऊंड इमेजेसला आल्याच्या नंतर इथे इमेजेस शब्द आहे, या इमेजेस शब्दाला क्लिक करा आणि याच्यामध्ये नेचर. ठीक आहे, नेचरला गेलो. याच्यामध्ये खाली खाली या. हे सगळे बॅकग्राऊंड आहेत. आपल्याला एकदम प्लेन बॅकग्राऊंड हवं आहे. आपल्याला एकदम प्लेन बॅकग्राऊंड हवं आहे, जास्त असं गजबज असलेलं बॅकग्राऊंड नकोय. ठीक आहे, हा बॅकग्राऊंड बघूया छान आहे का, तर छान वाटतोय. दाबून ठेवा. बघा, डाउनलोड कसं करायचं, तो ओपन केल्यावर दाबून ठेवायचं. दाबून दाबून ठेवल्यावर हे ऑप्शन येतात, त्याच्यामध्ये डाउनलोड इमेज. ठीक आहे, ते तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड होते. तर तुम्हाला प्लेन कलरच डाउनलोड करायचे आहेत. अजून खाली या. तुम्हाला एकदा बॅकग्राऊंड भेटायला लागले ना की मग छान छान बॅकग्राऊंड तुम्हाला मिळतात. ठीक आहे, ते भेटेपर्यंत फक्त तुम्हाला खाली 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 यावं लागेल. एकदा का भेटले ना की मग तुम्हाला भरपूर बॅकग्राऊंड भेटतात. बघा, हा एक बॅकग्राऊंड आहे. थोडा वेळ थांबायचं, त्याला छान पद्धतीने क्लिअर होऊ द्यायचं. बघा, आता क्लिअर झालं. दाबून ठेवा. डाउनलोड इमेज, डाउनलोड अगेन. ओके, नंतर अजून खाली येऊया. बघा, हा एक बॅकग्राऊंड छान आहे. दाबून ठेवा. डाउनलोड इमेज, डाउनलोड अगेन. ठीक आहे, बॅकग्राऊंड कशा पद्धतीने घेतले परत बघा. क्रोमला जायचं, इथे वर सर्च करायचं बॅकग्राऊंड, बॅकग्राऊंड इमेजेस. ठीक आहे, बॅकग्राऊंड इमेजेस घेतल्याच्या नंतर इथे इमेजेस या शब्दावर जा. इमेजेस शब्दावर गेल्यावर इथे नेचर, नेचरला जा. नेचरला गेल्याच्या नंतर हे भरपूर इमेज येतात. याच्यामध्ये आपल्याला प्लेन आणि सिंपल अँड सोबर अशी आपल्याला इमेज घ्यायची आहे. ठीक आहे, जास्त हायफाय घ्यायची नाही, मग ते तुमचा अहवाल दिसणार नाही, त्याच्यात फक्त मग बॅकग्राऊंडच दिसेल. ओके, त्याच्यामुळे ना आपल्याला इमेज कशी हवी, एकदम लाईट कलर, एकदम प्लेन अशी हवी. ओके, तर खाली खाली येऊया अजून. हे बघा, अशा पद्धतीने थोडेसे मोकळे मोकळे बॅकग्राऊंड. ठीक आहे, किंवा हे असं पण चालेल. त्याला पूर्ण क्लिअर होऊ द्यायचं. दाबून ठेवायचं डाउनलोड इमेज. नाहीतर तुम्ही क्लिक कराल आधी, क्लिक करून मग दाबायला गेलात काही होणार नाही. त्याच्यामुळे क्लिक करू नका. किंवा तुम्ही क्लिक केलं आणि नंतर दाबून बघताय पण काहीच होत नाहीये, अशा वेळेस तुम्ही परत त्याच्यावर क्लिक करा, दाबून ठेवा आणि डाउनलोड इमेज करा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही बॅकग्राऊंड डाउनलोड करायचे आहे. ओके, आता आपण जाऊया बॅकग्राऊंड. इथं आपल्या अहवालामध्ये आपण आलेलो आहे.
ओके, आपल्या अहवालामध्ये आता आलो. आता या ठिकाणी आपल्याला छान पद्धतीने बॅकग्राऊंड लावायचं आहे. तर बॅकग्राऊंड लावण्यासाठी काय करायचं बघा, जिथे तुमचं क्लिक आहे तिथे क्लिक असू द्या, तो काही विषय नाही. टूल्स मध्ये जा, टूल्स मध्ये जाऊन इन्सर्ट, इन्सर्ट मध्ये जाऊन परत पिक्चर. ठीक आहे, इथे तुम्हाला सगळे तुमचे फोटोज वगैरे दिसतात, बॅकग्राऊंड वगैरे दिसतात. तुम्हाला जो बॅकग्राऊंड हवाय तो तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, नाहीतर तुम्ही इथे वर इथे इमेजेस लिहिलंय, तिथे इमेजेस मध्ये जा आणि इथे डाउनलोड मध्ये जाऊन डाउनलोड केलेले बॅकग्राऊंड तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, हे सगळे बॅकग्राऊंड आहेत. तुम्हाला जो बॅकग्राऊंड घ्यायचा आहे त्या बॅकग्राऊंड वर करा क्लिक. क्लिक केलं, ओके म्हणा. ठीक आहे, ओके म्हटल्याच्या नंतर बघा त्याने सगळं आपला अहवाल हलवला, इकडच्या तिकडे सगळे विस्कटून टाकलं. काही टेन्शन नाही घ्यायचं, सरळ टूल्सला जायचं. टूल्सला गेलात ना की इथे बघा हा एक पिक्चर नवीन एक ऑप्शन ओपन झालेला असतो. याच्यामध्ये एकदम खालचा जो ऑप्शन आहे ना, बिहाइंड टेक्स्ट, याला जायचं. पण त्याच्या अगोदर बघा, आता या पिक्चर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर खाली बघा त्या कंपनीचं नाव आहे वेक्टर स्टॉक. ते मला डिलीट करायचं आहे. तर कसं? तर इथे टूल्सला गेलात ना की इथे पहिलंच ऑप्शन क्रॉप आहे. क्रॉपला क्लिक करा आणि ही बाजू अशी वर ओढा. मला एवढा त्याला कटच करायचा. एवढा कट करून बाजूला क्लिक केलं आणि परत त्याच्यावर क्लिक करा. बाजूला क्लिक करून परत त्याच्यावर. टूल्स मध्ये गेल्यावर क्रॉप केलं होतं आपण. आता त्याने आपला अहवाल इकडच्या तिकडे सरकवलेला आहे. ठीक आहे, तर त्याला आपण पाठीमागे पाठवू. तर पिक्चर मध्येच एकदम खाली इथे बिहाइंड टेक्स्ट म्हणा. बघा, बिहाइंड टेक्स्ट म्हणलं ना की तो पाठीमागे जातो. आता त्याला कव्हर अप करा, पण बॉर्डरच्या आतमध्येच, बॉर्डरच्या बाहेर नको. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण त्याला आता छान पद्धतीने इथं ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अहवाल डेकोरेट करायचा आहे.